समर्थ सद्गुरू माधवनाथ महाराज यांच्या या परंपरेतून आणि तो त्यांनी सगळ्या भक्तांना आणि या ठिकाणी सांगितला की या दिवशी विशेषत्व करून या मंत्राचा जर जप केला तर त्या पद्धतीने एक ऊर्जा आपल्याला अशी प्राप्त होते की जेणेकरून या वर्षभरात येणाऱ्या कोणत्याही वाईट दृष्ट प्रवृत्ती असतील किंवा काही बाधा असतील, काही अडचणी असतील, काही संकटं असतील, या सर्वांचं निराकरण होऊन आणि आपला मार्ग प्रशस्त होत असतो। तो मंत्र असा आहे, ओम नमो सूर्याय सहस्र किरणाय इष्टार्थ सिद्धिकराय मनवांछित पूरय पूरय कष्ट चूरय चूरय ओम ह्रीं श्रीं सूर्याय नमः। आणि जर कोणी हवन करत असेल तर तिथे पुढे स्वाहा जोडावं हवन करत असताना, अन्यथा नमःपर्यंत हा मंत्र म्हणावा। हा मंत्र किती वेळ म्हणावा, तो किमान सूर्याचे जसे आपण 12 नावं घेतो तसे कमीत कमी 12 नाव या मंत्राचं उच्चारण करावं, किंवा एक माळ याची जपली पूर्ण मंत्राची तरी फार उत्तम या दृष्टिकोनातून राहील। ओम नमो सूर्याय सहस्र किरणाय इष्टार्थ सिद्धिकराय, माझं जे जे काही इष्ट आहे, मला जे हवं आहे ते सिद्ध हो। कष्ट चूरय चूरय, त्या माझ्या याच्यामध्ये येणारे जे कष्ट आहेत त्यांचं निवारण हो। मनवांछित पूरय पूरय, जे माझी या मनामध्ये जे काही इच्छा आहेत त्या पूर्ण हो असं। आणि त्याच्यामध्ये ह्रीं श्रीं ह्या 2 बीजाक्ष मंत्राचा सुद्धा समावेश केला गेलेला आहे। आणि याच्यामुळे आपल्या मनाला आणि आपल्या बुद्धीला या दोन्ही ठिकाणी जी ऊर्जा त्या ठिकाणी मिळते आणि त्याच्यातून जी काही फलश्रुती होते त्याचा उत्तम समन्वय याच्यामध्ये साधला गेलेला आहे। म्हणून मी असं म्हणेल की सारखे घरामध्ये आजारपण असतील, बाधा असतील, किंबहुना घरामध्ये काही कुठल्या प्रकारचे वास्तुदोष असतील, किंवा विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये स्मरणशक्तीच्या बाबतीत किंवा नेमकं लक्षात राहत नाही अशी समस्या असेल, तर या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून हा मंत्र आणि हा संक्रांतीचा पर्वकाळ अत्यंत उपयुक्त ठरतो।